नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आज आहे बघा संडे. तर संडे स्पेशल काय? तर संडे स्पेशल आहे आज मटण. तर नेहमीच असते ती मटणच संडेला. तर तुमच्यात पण काय काय स्पेशल आहे नक्की सांगा. आणि कोण कोण आहे ते सगळेच मांसाहारी नसतात, म्हणजे नॉनव्हेज नसतं ती. आम्ही तर नॉनव्हेज खातो. सगळ्यांच्या घरात स्पेशल आहे का नाही मला माहीत नाही. आमच्या तर घरात आज स्पेशल आहे बघा चमचमीत. किती आणले बघा मटण आणले ना? हो. किती आणले असं मटण? तेवढं पुरते का? व्हिडिओ कसे वाटतात तुमच्या जान्हवीताईचे? तर व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे जान्हवी फॅमिली ब्लॉग विथ स्वरा चकुली. तर मग नक्की चॅनलला सपोर्ट करा तुमच्या जान्हवीताईच्या. तर स्वरा चकुलीचं काय चाललंय तर ती लागल्या ब्रश करायला. आणि घरात पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे गरम पाणी आणि एक 2 चाव्या येत्या आणि एका चावीला गरम पाणी आणि एका चावीला गार पाणी येत्या. तर मग फिल्टरचं आहे ती काय तर काय म्हणते ती, फिल्टरचं नवं ते गिझर गिझरचं आहे का नाही, ती काहीतरी थोडं बिघडलंय वाटतं. ती गरम पाण्याची ना झालंय थोडं 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 यायला लागले. मग ते आता चालू ठेवले बघा मी, म्हणजे जेव्हा बादली भरत्या म्हटलं तेव्हा आंघोळ घालून घेतली, तेव्हा त्या ब्रश करायला लागले त्या. झालं का बनवून? खायचं चपाती करायची झाल्यावर करायचं ना. चपाती खायला लागली आधी. आता खाल्ल्यावरच करायचं नाही का चमचमीत काही. तिखट वास यायला लागलाय किती. दीड वाजले चपाती केली नाही. दीड वाजले चपाती. मी आलो तसं कामातून आलो तसं मी बनवले मटण बनवले. 12 वाजता आलो. एका तासात मी बनवले सगळं आणि चपाती केली नाही, भात केला. भात कुठं करायचं, कधी करायचं? आणि बघणार नाहीतर मी तसं भात तांदूळ संपले ना, बहिणी येताना घेऊन आलं तांदूळ. मग भात कधी शिजवायचं होता तुमचं झाल्यावर का आधीच आता रेडी आहे माझं. मग मी काय विचारत भात कधी शिजवायचं होता? हे कसं करताय भात कधी नाही शिजवायचं बाबा, होता? सकाळपासून भात नव्हतं. तांदूळ संपले होता. पीठ होतं ना चपाती कधी करायचं होत्या? पीठ करायला मी पुरीला आंघोळ घालत होती ना आता. त्याच्या सकाळपासून काय चाललंय बघा माझं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ह्यांचं आलं की कसं आहे, माणसाचं कसं असतं माहित आहे ना. कामाच ना आलं, आता कालवण केलं एकदा की झालं बघा ह्यांचं की निवांत झोपतील. तसं नसतंय आमचं. 24 तास हात चालूच आहे बायकांचं म्हटलं तर. सकाळी डेली हा मग ते सांगते 24 तास बायकांचा हात चालूच आहे. आणि ते दिसून पण येत नाही की काय काम करतात की काय. का तर माणसांचा पगार येतो आणि बायकांचा घरापासून पगार येते का? विषयच नाही. कशाचा विषय? 5 वाजता मग तेच तर म्हणते ना, 5 वाजता जाऊन पाक माझा येतात. माझी बॉडी होती अशी. हा पूर्ण मी कमजोर झालो. कशाला कमजोरी झाली? जिम बंद केले.
हा काय कमी झालं नक्की? सगळ्या गोष्टी म्हणा काय सगळं? तुम्ही केला नाश्ता? पाव तर पाहुणे खाल्ले. नेला होता. कसला पाव नेला होता? हा, आणि मला माहित नाही की पाव नाही काय नाही. सकाळी जाता वेळी कामाला पाहुणे नेला होता. एक नव्हतं 6 पाहुणे नेले. हा मग पाव खाल्ला का नाही मग? पाव खाल्ला. आणि आम्ही काय खाल्लंय? मग आम्ही काय खाल्लं? आता करणार आहे बघ ना, झालं तर एक अर्धाचं ठीक आहे. नुसतं गुंडीवर आमटी मी घेणार. आलं की काय पोरींवर बसत नाही ती, बोलत नाही, चालत नाही ती आणि काय लागलं सांगायला मला की चपात्या केल्या नाही त्या मुलीच्या. चपाती करायला लागले तर आता आंघोळ घालून घेतलं. आधी यांना विचारलं मी आंघोळ घालू काय करू, चपात्या करू, तर मला म्हणले जा आंघोळ घाल जा. आणि आता लागले म्हणायला की चपात्या पीठ एवढी आळशी नाही ती बस. काय असते कोण करते कोण करतं मग घरात सगळं तुम्ही फक्त रविवारचं फक्त येऊन मटणाची आमटी तेवढी त्यांची असते, बाकी कशाला सुद्धा हात लावत नाही. तुमच्या घरात असताय का सगळ्यांच्या मला सांगा नक्की. ओके ठीक आहे 3:30 वाजेपर्यंत. हा मला अजून 5 वाजता दुकानात जायचं. कारण का माझी बॉडी पूर्ण तर चला मग मी आता चपात्या बनवून घेते का तर इथं झालं. आता इथलं कवा धरणं मी विचारत होते त्यांना की करू काय मी चपाती, तर मला म्हणले आधी जा पोरींना आंघोळ घाल जा. आणि आता दुसरीकडनं पण हेच लागले बोलायला. हा मग आता करून घेते मला पटकन चपात्या. बघितलंच तुम्ही तर मला वाटलं की नंतर करून घेऊया चपाती, म्हणजे गरम गरम खायला होतील लगेच. त्याला किती वेळ लागतोय करायला, पण ह्यांना लगेच भूक लागलेली आल्या आल्या, त्यामुळं म्हटलं की चला करून पण घेऊया. आणि ते रागाला पण आलेले, तर चला म्हटलं पटकन आपलं पीठ मळून घेऊया आणि चपाती पण करून घेऊया. मी ताज्या तेवढ्या आपल्या गरम गरम 6-7 चपात्याच इतकं कोण नाही खाते. हिणी पण चपाती 1-2 किंवा 2.5च खाते ती, मला 1 लागते. आणि पोरी काय अर्ध्या खाल्ल्या तर खाते त्या, म्हणून 5-7 चपात्या करायला कितीसा वेळ लागतो या. तेवढ्यात ह्यांना राग पण आलेलं तुम्हाला दिसलंच असेल. कारण की कसं होते त्यांना पण होतेच खरोखर चिडचिड, कारण पहाटेचं 5ला गेलेलं असतं तर रविवार जरी असला तरी ह्यांना काम हे असतंच. जायचं 5 वाजता की 11:30 वाजता यायचं. त्यामुळं त्यांनी आले आणि आल्यानंतर मटण ही शिजायला घातलं आणि तोवर म्हटलं की मी चपात्या पण करून घेऊया. आणि स्वरा चुकली काय तोपर्यंत खेळतच होत्या. आणि पीठ वगैरे मळून झालं बघा माझं, आणि चपात्या पण करायला घेतल्या मी. आणि मी चपात्या आहे त्या आपल्या किचन कट्ट्यावरतीच करून घेते, ओट्यावरती. स्वच्छ असं धुवून घेतला होता मी आधी ओटा, आणि नंतरच इथं करते. नाहीतर कोणाला तरी वाटेल बघा की पळपुटाने लाटणं आहे का नाही. आहे, पण मला सवय लागली आहे ओट्यावरतीच करायची, त्यामुळं मी ओट्यावरतीच करून घेते बघा. आणि सवय लागल्यामुळं कसं फास्ट होऊन जाते. आणि 2-3दा मी आधी स्वच्छ धुवून घेते आणि नंतरच चपात्या करून घेते, कारण की तिथं पण ओट्यावरती जंतू हे असतात. त्यामुळं मग स्वच्छ धुवूनच घेते, कारण की किचनमधून जेवणामधून इथूनच आपली आरोग्याची सुरुवात होत असते. त्यामुळं मग आधी किचन ही सगळं जेवण व्यवस्थित स्वच्छ झालं पाहिजे. त्यामुळं बघा, आणि इथं चपात्या पण करून घेतल्या मी. आणि खरं तर संडे असल्यामुळं कुठेतरी बाहेर जायचं का नाही असं ठरलं नव्हतं आमचं, प्लॅन वगैरे काही नव्हता. कारण की 1 दिवसच सुट्टी असते ह्यांना आठवड्यातले, सोमवार ते शनिवार तर असतंच काम. सोमवार ते शनिवार म्हणजे असतंच काम, म्हणजे टाईम ही नसतंच. किंवा पहाटेच्या 5ला गेले की परत मग येते ते दुपारचं जेवायला, आणि दुपारचं झालं की मग रात्रीचं किती 10 वाजता आले की लगेच जेवण झोपणं, म्हणजे टाईम एकमेकांना नसतोच मिळत आम्हाला. मग रविवारचा 1 दिवस असतो, ती ह्यासने कसं वाटतं की आराम भेटावा एकतर दिवस. त्यामुळं मग ते कधीतरी जातोय, कधीतरी नाही जात. मग आज जर शक्य झालं कुठं बाहेर जायचं तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमधून. कसं आहे, पोरींना पण वाटतं की बाहेर जावं कुठंतरी फिरायला, कारण की त्यांना पण घरातच असतं ना, कुठं खेळायला सुद्धा मी इथं सोडत नाही पोरींना, घरातच असते त्या कोंडूनच. म्हणजे नॉलेज बाहेरचं पण आलं पाहिजे, मुलांना कळलं पाहिजे, त्यासाठी बाहेर पण सोडण्याचं गरजेचं आहे. आणि बाहेर घेऊन जाणं पण, कारण की बाहेरचं नॉलेज पण असणं लहान मुलांना खूप गरजेचं आहे खरं तर. आणि इथं बघा माझं जेवण वगैरे पण झालं, आणि ओटा गॅस वगैरे मी काही पुसला नव्हता. आधी भुका लागल्यात म्हटल्यानंतर ह्यांनी तुम्ही बघितलं, दाखवलं मी तुम्हाला, झोपलेले होते त्यांना उठवलं मी आणि घेऊन चाललेले सगळं जेवण वगैरे बघा. आणि तोपर्यंत चकुलीचं पाण्यात खेळायचं चाललं होतं तिचं.
बघतायच तुम्ही. लहान पोरं ही घरात असली की एखादं काम आपल्याला एक 5 मिनिटात होत असलं की तिथं एक 5-10 मिनटं जास्त जातात. आणि इथं बघा ह्यांनी सांगत होते की खूप छान झालेला आहे. त्यांनी मटणाचा रस्सा बनवला होता, तर ते मुद्दामच म्हणत होते मला चिडण्यासाठी की ते मस्त झालंय. पण चपात्यासुद्धा मी त्यांना बिगर तेलाच्या करून दिलत्या, कारण की मटणासोबत कसं बिगर तेलाच्या चपात्या ह्यांना आवडतात, पांढरी चपाती नुसती. मी केली होती बघा पांढरी चपाती. आणि इथं बघू शकता तुम्ही स्वरा चकुलीला मी दिलं होतं. त्यांनाही असं वेगळंच प्लेट ठेवलं आहे बघा जेवायसाठी मी, कारण की छोट्या मुलांना कसं वेगवेगळे कप्पे असलेले छोटे छोटे असं जर दिलं ना प्लेट वगैरे खायला, तर ते खूप आनंदाने आणि आवडीनं खातात. म्हणजे छोटे छोटे कप्पे दिसतात, त्यात वेगळी आमटी भाजी भात वगैरे दिसला तर ते आवडीनं खातात हाताने. त्यामुळे मी त्यांना त्यांच्यासाठी वेगळेच प्लेट ठेवले आहेत बघा, आणि त्यातच त्यांना देते. पावभाजीच्या प्लेट आहेत त्या. आणि इथं बघा मी दिलेलं सुकं मटण पण केलं होतं, रस्सा होता. आणि हंतरुण वगैरे बाजूला तुम्हाला दिसत असतील, कारण ह्यांनी पण झोपलेले आणि ते काही काढली पण नव्हती हंतरुण. म्हणलं आधी जेवण हे करून घ्यावं नंतरच काढावी. आणि इथं बघू शकता ह्यांचं पण जेवण चाललेलं, आणि मी पण म्हणलं की जेवण घेते आधी. आणि इथं बघू शकता चकुली कशी हातानेच खात्या, कारण तिला आवडतं हातानेच खाते ती. आणि लहान मुलांचं कसं जेवढं आपण चारतो जबरदस्तीनं तेवढं अंगाला लागत नाही. छोट्या मुलांना त्यांच्या हाताने खाल्लेलं अंगाला पण थोडंसं लागत असतं, त्यामुळं मग ती खाते तर हाताने खाऊ दिलं. आणि इथं कसं ह्यांना जरा स्पायसीच लागतं. मटणाचा रस्सा पण आपल्याला कसा स्पायसीच असला पाहिजे, तरी मी तिखट केला आहे, तरी ती तशीच खात होती. आणि मस्त असं बघा जेवण वगैरे झालं, मग ह्यांनी झोपली पण निवांत. तर झालं त्यांचं जेवण वगैरे आणि त्यांनी झोपायला पण गेले. तुम्हाला मी सांगितलंच होतं त्यांना थोडा आरामही करायला पाहिजे असतो, त्यामुळं मग त्यांनी गेले आणि म्हटले राहू दे आज संडेचं कुठं बाहेरही जायला नको. आणि माझं काय दिवसभराचं रुटीन चालूच असणार आहे. आता जेवण वगैरे झालं होतं, तर जेवण झाल्यानंतर सगळं उचलायचं होतं, गॅस वगैरे क्लीन करायचं होता. परत आणि सोळा चोपडीचं लवकर जेवण होत नाही त्यांच्या पाठी, मग मला एक अर्धा एक तास बसावं लागतं आणि नंतर मग आवरून घ्यावं लागतं. संडे जरी असला तरी भरपूर कामं असतात. तर चला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते पुन्हा.